नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सची सिरीज बघत आहोत, ज्यामध्ये आपण 30 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहितच आहे की आपल्या अभ्यास मित्राच्या कोर्सेसवर जवळपास 50% पर्यंत डिस्काउंट आहे. त्याचबरोबर आपण नवीन नवीन बॅचेस जे आहे ते सुरू करत आहोत एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये. तर कंबाईनचे बॅच, फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत. 2024 आणि 2025 परीक्षेसाठी या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे. 1 इयरचा कालावधी असेल, त्यामध्ये स्टेट बोर्ड, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी, डिजिटल नोट्स तुम्हाला मिळणार आहे. बघा, या आपल्या नोट्स सुद्धा तुम्ही वेगळ्या परचेस करू शकता. 99 रुपयामध्ये करंट अफेअर्सचे आहे, महाराष्ट्राचा भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. बघा मित्रांनो, आज आपण 30 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथं अभ्यासणार आहोत. सुरू करूया मग लेक्चर. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि अपंग मुलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना जी आहे ती हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केली आहे. कोणी सुरू केली? तर हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना जी आहे तर ती जे काही कमजोर, दुर्बल आर्थिकदृष्ट्या, ठीक आहे, तर आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल महिला आहे, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे, आणि जी काही अपंग मुलं आहे, ठीक आहे, तर त्यांची जी पालक आहे तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून पैसा दिला जाणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी. तर कुणाला? अपंग मुलांच्या पालकांना आणि अशा महिला की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. ठीक आहे, आता आपण जर बघितलं तर यांना आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे, म्हणजे पैसे पुरवले जाणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी. आणि अशी योजना हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे आहे. मग यावरून तुम्ही ही योजना लक्षात ठेवू शकता. इथं सुख आहे आणि मुख्यमंत्री आहे सुक्खू. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही लिंक करू शकतो ही योजना. यानंतर या योजनेसाठी सरकार 53.21 कोटी रुपयाचा खर्च करणार आहे. अलीकडे हिमाचल प्रदेशच्या सरकारने शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये जे काही मध्यान्ह भोजन आहार योजना जशी असते त्याप्रमाणे एक योजना सुरू केली होती, मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना. तर मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना, दोन्ही योजना कोणाच्या आहे? तर हिमाचल प्रदेश सरकारच्या आहे. आहार योजना कशी संबंधित आहे? तर मधल्या वेळेमध्ये मुलांना जेवण मिळावं याशी संबंधित मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना आहे. आणि आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना पालकांना पैसे दिले जाणार आहे अपंग मुलांच्या. आणि आपण जर म्हणू शकतो की जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब आहे त्यामधील महिलांना पैसे दिले जाणारे मुलांच्या शिक्षणासाठी. यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन बघूया मित्रांनो. त्या अगोदर हिमाचल प्रदेश विषयी जाणून घेऊया. 25 जानेवारी 1971 ला स्थापना करण्यात आली. राजधानी आहे शिमला. सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री आहे, तर शिवप्रताप शुक्ला राज्यपाल आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये 24वा आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार समारंभ कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, मदर तेरेसा पुरस्कार जो आहे तर तो नेहमी भारतात आयोजित करण्यात येतो, पण 2च वेळा तो भारताबाहेर आयोजित करण्यात आलेला आहे. आणि जे 2 वेळा भारताबाहेर आयोजित करण्यात आलेला आहे, ठीक आहे, नेहमी भारतात आयोजित करण्यात येतो, फक्त 2दा भारताबाहेर आयोजित करण्यात आला. ते दोन्ही वेळी तो दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. मग 24वा मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो दुबईतच त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर हा पुरस्कार कुणाला दिला जातो? तर बघा मित्रांनो, जे शिक्षण, विज्ञान, संस्कृती, क्रीडा, सामाजिक कार्य, समजा औषध, उद्योग, राजकारण यामधील वेगवेगळ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. हा पुरस्कार 1997 मध्ये सुरू करण्यात आला होता. मदर तेरेसा यांच्या निधनानंतर हा पुरस्कार जो आहे तो स्थापित करण्यात आला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मदर तेरेसा यांच्या 114व्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार जो आहे तो दुबईमध्ये मिलेनियम प्लाझा या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. हा एकूणातील 24वा पुरस्कार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, संयुक्त अरब अमिरात बाबत जाणून घेऊया. याची राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे दिरहम आणि अध्यक्ष आहे शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान. यानंतर तिसरा क्वेश्चन बघूया, कोणत्या देशाने ओरंगुटच्या संवर्धनासाठी ओरंगुट डिप्लोमेसी सुरू केली आहे? तर आता ओरंगुट डिप्लोमेसी काय आहे? तर बघा मित्रांनो, ओरंगुट हे कोणत्या देशाशी संबंधित आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं इथं. बघा, ओरंगुट एका प्रकारचं माकड आहे. ठीक आहे, माकड आहे. हे जे माकड आहे ते मलेशिया, ठीक आहे, या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता मलेशिया काय करायचा तर वेगवेगळ्या देशांना पाम तेल जे आहे, ठीक आहे, आपण जर बघितलं सगळ्यात जास्त पाम तेल निर्यात करणारा देश आहे इंडोनेशिया.
इंडोनेशिया. आणि दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त पाम तेल निर्यात करतो मलेशिया. मग मलेशिया सेकंड स्पॉटवर आहे पाम तेल निर्यातीच्या बाबतीत. पण जेव्हा जेव्हा मलेशिया पाम तेल दुसऱ्या देशांना द्यायचा, त्यासोबत ओरंगुट नावाचं जे काही माकड आहे ते ॲज अ गिफ्ट म्हणून द्यायचा. ठीक आहे, ॲज अ गिफ्ट म्हणून द्यायचा. पण आता ओरंगुट जे माकड आहे ते ॲज अ गिफ्ट न देता त्याच्या बदले काही पैसे जे आहे मलेशिया घेणार आहे आणि त्या पैशातून त्या माकडांचं संवर्धन करणार आहे. म्हणजे त्यांच्या देशात जे काही माकड उरतील नंतर तर त्यांच्या संवर्धनावर तो पैसा खर्च करणार आहे. तर अशी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे. ठीक आहे, तर ही जी स्ट्रॅटर्जी ही कोणाची, तर मलेशियन डिप्लोमेसी याला म्हटलं गेलेलं आहे. सॉरी, ओरंगुट डिप्लोमेसी याला म्हटलं गेलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ओरंगुट भेट पहिले दिली जायची, पण आता त्या बदल्यात मलेशिया जो आहे तो पैसा घेणार आहे. मलेशिया दुसरा सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आहे इंडोनेशिया नंतर. ओरंगुट कशा प्रकारचं माकड असतं, एकदम हुशार माकड आहे, लांब केस असतात, केशरी रंगाचं माकड हे आपल्याला बघायला मिळतं. याच्यात 3 प्रजाती आहे ज्या आपल्याला बोर्नियन बेटावर बघायला मिळतात, सुमात्रा बेटावर बघायला मिळतात आणि तपनुली या ठिकाणी बघायला मिळतात. तर त्या ठिकाणावरून त्याला नावं जी आहे ती बोर्नियन, सुमात्रियन आणि तपनुली अशी नावं त्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर या संस्थेच्या वेगवेगळ्या लिस्ट असतात. तर त्या संस्थेची एक लिस्ट आहे गंभीर धोकादायक. तर या लिस्टमध्ये आपल्याला ओरंगुट माकड जे आहे ते बघायला मिळतं. यानंतर मित्रांनो, मलेशिया कुठं आहे, तर दक्षिण आशियामध्ये आपल्याला मलेशिया देश बघायला मिळतो. क्वालालंपूर ही त्याची राजधानी आहे. मलेशियन रिंगिट जे आहे तर ते चलन आहे आणि अनवर इब्राहिम तिथले पंतप्रधान आहे. यानंतर बघा, टेलिग्राम तुम्हाला माहिती आहे बंद पडणार, असं होणार तसं होणार, कंटिन्यू गोष्टी चर्चेमध्ये. तर टेलिग्रामचे संस्थापक जे आहे पावेल डुराव, नाव लक्षात ठेवा. प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की टेलिग्रामच्या संस्थापकांचं नाव काय आहे. तर टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुराव यांना अटक करण्यात आलेली आहे. जे काही टेलिग्राम हे जे व्यासपीठ आहे, हे जे ॲप आहे, यावर बेकायदेशीर मजकुराच्या आरोपावरून कोणत्या देशात अटक करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर बघा, टेलिग्रामचे जे काही संस्थापक आहे पावेल डुराव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेली आहे. मग टेलिग्राम ही अटक का करण्यात आली, तर याचे वेगवेगळे कारण आहे की टेलिग्रामचा सगळा समजून घ्या की अशा गोष्टींसाठी वापर केला जातो जसं की अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी, बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिमांचं वितरण करण्यासाठी. ठीक आहे, तर या आपण जर बघितलं मूव्हींच्या पायरसीसाठी. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये बरेचसे फ्रॉड चालत असतात टेलिग्रामवर. तर अशा गोष्टींसाठी टेलिग्रामचा वापर केला जातो आणि त्यामुळे पावेल डुरावो यांना पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, ऑलिम्पिक झालेले आहे, त्यानंतर वेळ आलेली पॅरालिम्पिकची. तर पॅरालिम्पिक गेम 2024 मध्ये कुठे आयोजित केले जाणार आहे, कुठे आयोजित करण्यात आले आहे, तर मित्रांनो हे पॅरिस फ्रान्समध्येच आयोजित करण्यात आलेले आहे. तर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक एकाच ठिकाणी पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित केले जाणार आहे. बघा, आता पॅरालिम्पिक 28 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, तर 8 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर 12 वेगवेगळ्या खेळाडूंमध्ये भारताचे तब्बल 84 खेळाडू जे आहे ते सहभाग घेणार आहे. मग आता उद्यापासून किंवा परवापासूनच्या लेक्चरमध्ये येईलच कोणी कोणतं पदक जिंकलं. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर 2000, ठीक आहे, आता बाकी जास्त इन्फॉर्मेशन लक्षात न ठेवू. पॅरालिम्पिकचं जसं मेडल टॅली वगैरे येईल तर तसं मी तुम्हाला त्याबाबत अपडेट देत जाईल. ठीक आहे, यानंतर फ्रान्स विषय जाणून घेऊया. युरोपमधील देश आहे, राजधानी आहे पॅरिस आणि गॅब्रिएल अटल जे आहे तर ते पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे इमॅन्युअल मॅक्रॉन. यानंतर आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आता तुमच्या समोर आहे. ठीक आहे, मोस्ट IMP जो आपल्याला परीक्षेमध्ये 100% दिसेल कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये. तो क्वेश्चन आहे की ऑगस्ट 2024 मध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे UPS, ठीक आहे, तर ही स्वीकारणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे. तर बघा मित्रांनो, UPS स्कीम स्वीकारणारे देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. बघा, UPS स्कीम काय आहे तर समजून घ्या की एखाद्या व्यक्तीने त्याची पूर्ण सर्व्हिस कंप्लीट केली किंवा त्याची सर्व्हिसचे 25 वर्ष कंप्लीट केले तर त्याला त्याचं जे काही लास्ट वर्षात पेमेंट असेल त्या पेमेंटच्या 50% त्याला काय मिळणार, पेन्शन मिळणार. फॉर एक्झाम्पल, पेमेंट त्याला 1 लाख रुपये प्रति महिना असेल तर त्याला 50,000 रुपये मिळणार. पण एखाद्या व्यक्तीने समजून घ्या आपल्या सर्व्हिसचे फक्त 10 वर्ष कंप्लीट केले आणि मग आपली नोकरी सोडून दिली तर त्याला महिन्याला 10,000 रुपये पेन्शन जे आहे ते दिले जाणार. समजून घ्या एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळत आहे पण त्याचा मृत्यू झाला तर समजून घ्या
की त्याला जेवढी पेन्शन मिळणार असेल तर त्याच्या 60% पेन्शन त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूनंतर दिली जाणार. तर अशा यामध्ये तरतुदी आहे. आणि केंद्र सरकारने ही जी स्कीम सुरू केलेली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम, ही लागू कधी होणार आहे तर 1 एप्रिल 2025 पासून ही जी स्कीम आहे ती लागू होणार आहे. आणि महाराष्ट्र ही स्कीम लागू करणारं पहिलं राज्य आहे. ही स्कीम स्वीकारणार महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्राबाबत जाणून घेऊया. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. मुंबई राजधानी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि CP राधाकृष्णन राज्यपाल आहे. यानंतर 7वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2024 मध्ये माउंट किलिमंजारो जिंकणारा किंवा सर करणारा सर्वात तरुण आशियाई व्यक्ती किंवा मुलगा कोण बनला आहे तर तो आहे मित्रांनो तेगबीर सिंग. तर तेगबीर सिंग अवघ्या 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने माउंट किलिमंजारो हा जो पर्वत आहे तो सर केलेला आहे. तर आपल्याला बस एवढं माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर माउंट किलिमंजारोची हाईट किती आहे तर ती आहे 5895 मीटर. त्याचबरोबर हा पर्वत कुठं आहे तर टांझानियामध्ये हे एक शिखर आहे माउंट किलिमंजारो. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 8वा क्वेश्चन आहे इथं, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या टनायझर 1 उपग्रह काय अभ्यास करेल. ठीक आहे, तर नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला टनायझर 1 उपग्रह काय अभ्यास करेल. तर बघा मित्रांनो, हा टनायझर 1 जो उपग्रह आहे, ठीक आहे, टनायझर 1, तर हा उपग्रह वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा आणि त्याचबरोबर वातावरणातील मिथेनचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि वातावरणातील मिथेनचा अभ्यास करण्यासाठी टनायझर 1 उपग्रहाला अलीकडे नासाने लॉन्च केलं. मग नासाने हे लॉन्च करण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर केला तर स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटचा त्यांनी वापर केलेला आहे. ठीक आहे, नासाची स्थापना 29 जुलै 1958 साली झाली होती. याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि त्याचे अध्यक्ष आहे बेल नेल्सन. यानंतर 9वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, भारताने कोणत्या देशासोबत सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट नावाचं जे काही ॲग्रीमेंट आहे ते केलेलं आहे. तर सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट हे जे ॲग्रीमेंट आहे याला सोसा म्हटलं जातं. तर सोसा या करारावर स्वाक्षरी जी आहे ती भारत आणि अमेरिकेने दोघांनी मिळून केलेली आहे. तर भारताने अमेरिकेबरोबर सोसा करार जो आहे तो साईन केलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेमध्ये गेले होते आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. त्यानंतर हा करार ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ती बिल्डिंग आहे पेंटागॉन. अमेरिकेचे सगळे जे काही संरक्षण विषयक गोष्टी आहे ते पेंटागॉन या बिल्डिंग मधून चालतात. ही जगातील दुसरी सगळ्यात मोठी आपण म्हणूया क्षेत्रफळानुसार बिल्डिंग आहे. मग जगातील सगळ्यात मोठी बिल्डिंग कोणती आहे, कार्यालय कोणतं आहे तर ती आहे आपल्या भारतातील सुरत डायमंड बोर्स. ठीक आहे, या अलीकडे निर्माण करण्यात आलेले. तर सुरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात मोठं कार्यालय संकुल आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेंटागॉन हे आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर USA विषयी जाणून घेऊया. सध्याचे अध्यक्ष आहे जो बायडन. त्यानंतर चलन आहे डॉलर, वॉशिंग्टन DC राजधानी. त्यानंतर बघा मित्रांनो, यांच्या जे काही पुढच्या राष्ट्रपतीच्या निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पार्टी जी आहे जो बायडन यांची, तर त्या पार्टीतर्फे कमला हॅरिस उभं राहणार आहे आणि त्या आपण म्हणूया दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या महिला असतील आणि पहिल्या कृष्णवर्णीय महिला असतील की ज्या राष्ट्रपतीची निवडणूक लढवतील आणि त्याच्या अपोजिट रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प उभे राहणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, 2024 साली जगातील पहिले लवचिक सोलार पॅनल कोणी विकसित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं सोलार पॅनल हे कडक असतात. ठीक आहे, आणि आपण जर त्याला जास्त काही करायला गेलो त्याला काही लागलं तर तुटतात काचेप्रमाणे. तर आता लवचिक सोलार पॅनल जसं रबर प्रमाणे सोलार पॅनल जी आहे ती बनवण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश ऑक्सफर्ड विद्यापीठाला मिळालेलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जी युनायटेड किंगडम मध्ये आहे तर त्यांनी हे सोलार पॅनल जे आहे लवचिक सोलार पॅनल बनवलेले आहे. यानंतर अगेन एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा, प्रधानमंत्री जनधन योजनेला ऑगस्ट 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले. तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे ऑगस्ट 2024 मध्ये, कारण ऑगस्ट 2014 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. बघा मित्रांनो, ही जी योजना आहे ती वित्तीय समावेशनासाठी म्हणजे काय तर ज्यांच्याकडे वित्तीय सुविधा नव्हत्या अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. आता या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तब्बल 53 कोटी जनधन खाते ओपन करण्यात आलेले, ज्यापैकी 30 कोटी खाते महिलांचे आणि 35 कोटी खाते ग्रामीण भागातील आहे. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी या योजनेसंबंधित आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे.
कोणाच्या शिफारशीवरून ही योजना सुरू करण्यात आली? तर नचिकेत मूर यांच्या समितीच्या शिफारशीवरून ही योजना सुरू करण्यात आली. अशा प्रकारची योजना कोणत्या देशात आहे? तर केनियामध्ये अशा प्रकारची योजना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, तर नचिकेत मूर समितीच्या शिफारशीनुसार ही योजना सुरू करण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2014 ही योजना सुरू केली गेली होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 12वा क्वेश्चन. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने नवीन सिंगल ट्रेन ओरल कॉलेरा लस लॉन्च केली आहे. तर सिंपल, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, ठीक आहे, या कंपनीने कॉलेराची लस जी आहे, पण ती कशी ओरल, ठीक आहे, दोन प्रकारचे लस असतात, इंजेक्शनद्वारे दिली जाणारी आणि तोंडाद्वारे दिली जाणारी, दो बूंद जिंदगी के. तर कॉलेराची नवीन लस विकसित केली, तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे मित्रांनो हिलचोल BBV131. तर असं हिचं नाव आहे या लसीचं. तर बघा मित्रांनो, ही जी लस आहे ही कॉलेरा या आजाराशी संबंधित असणार आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे हैदराबादमध्ये आणि त्याचबरोबर कृष्ण एला हे त्याचे अध्यक्ष आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 100 मीटर लांबीच्या स्टीलच्या पुलाचं उद्घाटन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं? तर बघा, बुलेट ट्रेनसाठी जो काही स्टीलचा पूल बनवण्यात आलेला आहे 100 मीटर लांबीचा, तो दादरा नगर हवेली या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. आणि दादरा नगर हवेलीमध्ये सिल्व्हासा या ठिकाणी हा जो पूल आहे तो बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. 14वा क्वेश्चन. कोणत्या बँकेने विशेषतः महिलांसाठी अवनी बचत खातं जे आहे ते सुरू केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, अवनी बचत खातं जे आहे महिलांसाठी बंधन बँकेने सुरू केलेलं आहे. तर बंधन बँकेची स्थापना 23 ऑगस्ट 2015 साली झाली होती आणि त्याच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी महिलांसाठी अवनी बचत खातं सुरू केलेलं आहे. तर या अवनी बचत खात्याचे वेगवेगळे उपयोग आहे, जसं की 10 लाखापर्यंतचा अपघात विमा मिळणार आहे महिलांना. त्यानंतर एअरपोर्ट लॉन्च मध्ये एक एअरपोर्टचे तिथं एक ठिकाण असतं, तर त्या ठिकाणी मोफत प्रवेश मिळणार आहे, पैसे देण्याची गरज नाहीये. समजा कार्ड वगैरे हरवलं आणि अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे असतील, ठीक आहे, आणि त्या कार्डच्या माध्यमातून काही फ्रॉड झालं तर 3.5 लाखापर्यंत म्हणजे 3.5 लाख रुपये बँक तुम्हाला देणार आहेत. अशा वेगवेगळे गोष्टी ज्या आहे ते बंधन बँक प्रोव्हाइड करणार आहे. त्यावर इतर काही टर्म्स अँड कंडिशन असेल, पण आपल्याला अवनी बँक अकाउंट कोण उपलब्ध करून देणार आहे? तर बंधन बँक हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि या बंधन बँकेची स्थापना 23 ऑगस्ट 2015 झाली. मुख्यालय कोलकातामध्ये आहे. MD आणि CEO रतन कुमार केश हे आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आज 14च क्वेश्चन घेतलेले. आजच्या टेस्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेला ऑगस्ट 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? आणि दुसरा एक क्वेश्चन देतो, UPS स्कीम लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि UPS स्कीम बाबत माहिती सांगायची आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर अत्यंत कमी फीजमध्ये आपण कोर्सेस सुरू केलेले आहे. तुम्हाला जर आपलं शिकवणं आवडत असेल तर निश्चितच तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता. 50% डिस्काउंट आहे. ठीक आहे, वेगवेगळे आपण इथं कोर्सेस आहे त्यावर वेगवेगळे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी सुद्धा एक नवीन बॅच सुरू करत आहोत, फाउंडेशन बॅच, जी 10 तारखेपासून सुरू होणार आहे. या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता. इन्स्टॉलमेंट सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. सुरुवातीच्या 100 मुलांसाठी 3000 रुपये फी ऑफ असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाच्या नोट सुद्धा 99 रुपयात उपलब्ध झालेले आहे. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. टेलिग्रामचं चॅनल आणि आता व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण टेलिग्राम बॅन व्हायच्या तयारीत आहे. त्याचबरोबर इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर टेलिग्राम चॅनलमध्येच व्हॉट्सअप चॅनलची तुम्हाला लिंक मिळणार आहे. मग थांबूया मित्रांनो, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे, जय हिंद.